राज्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। गेल्या आठवड्याभराच्या प्रदीर्घ खंडानंतर महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा जोरदार ऍक्टिव्ह झालाय। कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा ते थेट विदर्भापर्यंत पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केलेली असून पुढील 24 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। हवामान विभागानं आज राज्यातील तब्बल 22 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय। संपूर्ण राज्यात मान्सूननं आता जोर पकडलेला असून कुठं विजांचा कडकडाट तर कुठं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। चला तर मग जाणून घेऊयात तुमच्या जिल्ह्यात हवामानाची काय स्थिती असेल। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। सर्वात आधी बोलूयात कोकणाबद्दल। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यात आज येलो अलर्ट देण्यात आलाय। या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना आणि किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। इथं ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या 4 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून तिथंही जोरदार वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळेल। या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाच आहे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पोषक वातावरणामुळे राज्यातील खरीप हंगामातील रखडलेल्या पेरण्यांच्या कामांना आता प्रचंड वेग आलेला आहे। शेतकरी राजा सुखावला असून मोठ्या उत्साहात शेतात उतरला आहे। परंतु हवामानातील हा बदल पाहता शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी कृषी विभाग तसंच हवामान खात्यानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। हवामानाच्या अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।